नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर शहराच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे। रवी अण्णा वारुंसे यांच्या पत्नी मंजुताई रवींद्र वारुंसे यांची त्र्यंबकेश्वरच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पाहूया या निवडीचा हा सविस्तर अहवाल। त्र्यंबकेश्वर नगराध्यक्षपदाच्या उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक अत्यंत उत्साहात पार पडली। पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी मंजुताई रवींद्र वारुंसे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरित्या घोषित केले। या निवडीनंतर शहरात आनंदाचे वातावरण पसरले असून नवनिर्वाचित उपनगर अध्यक्षांची जंगी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मंजुताई वारुंसे यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर उजे यांनी केले। यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत नूतन उपनगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या। यामध्ये राष्ट्रवादीचे गटनेते नितीन रामायणे, कल्पना लहांगी, जयश्री उजे, सचिन दीक्षित, संजय मेडे, सारडा शेठ, शिवाजी कसबे, विष्णू दोबाडे, संजय कदम, निवृत्ती लांबे, समाधान बोडके, शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी, शिवसेना शहर प्रमुख भूषण अडसरे, सत्यप्रिय शुक्ल, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे आणि ॲडव्होकेट ओमकार कदम यांचा समावेश होता। विशेष म्हणजे संपत नाना सकाळे यांनी फोनवरून आपले शुभाशीर्वाद दिले। निवड घोषित होताच शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती। पूजा खाटीकडे, विष्णू दोबाडे, संध्या देवरे, कल्पना लहांगे, अमोल कडलग, ललिता झोले, कैलास चोथे, रंगनाथ जाधव, पल्लवी शिरसाट, लीला कोरडे, प्रशांत गायधनी, कुणाल उगले, रत्नप्रभा कदम, सूरज पाटील, वेदिका पाटणकर, अक्षय भांगरे, आरती लोखंडे, जयश्री उजे, नितीन रामायणे आदी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसुदने, भैरू मुळाने, मनोहर मेढे, अरुण मेढे, कैलास मोरे, ॲडव्होकेट भास्कर मेढे, अशोक लहांगे, दीपक लोणारी, विलास देवरे, अमृता पवार, परशुराम पवार, नामदेव कोरडे, नितीन पवार, मारुती पवार, अंकुश बोडके, विजय गांगुर्डे, जयश्री गांगुर्डे यांच्यासह वारुंसे परिवाराचे असंख्य समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी रवी अण्णा वारुंसे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले। त्र्यंबकेश्वरच्या विकासाला आता नवीन गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।